नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कला अद्वैत सोबत आता ऑफिसमध्ये गाडीतून येत असते। तर अद्वैतचं आता कलाकडे लक्ष जाते। कलाने मात्र आता सीट बेल्ट लावलेलं नाही हे अद्वैतच्या लक्षात आल्यानंतर तो लगेच ओरडतो की खरे तू सीट बेल्ट नाही लावलेला म्हणून तो गाडी थांबवतो। परंतु कला आता लगेच गाडीच्या खाली उतरायला लागते। परंतु आता अद्वैत ओरडतो की अगं मी तुला उतरण्यासाठी गाडी नाही थांबवली, तुला सीट बेल्ट लावण्यासाठी गाडी थांबवली। म्हणून तो आता कलाच्या जवळ येतो आणि आपल्या हाताने तो आता सीट बेल्ट लावत असतो। तेव्हा आता अद्वैत हा कलाच्या अगदी नकळत जवळ आलेला असतो। तेव्हा कला ही अगदी खुश होत आता अद्वैतकडे एकटक अगदी रोमांटिक डोळे करून बघत असते आणि अद्वैत तिच्याकडे बघून आता तो सीट बेल्ट लावत असतो। त्यानंतर आता अद्वैत परत आपल्या जागेवर येऊन बसतो। तर कला म्हणते की चला पटकन चला, आता आपल्याला ऑफिसला म्हणजे जायला उशीर होतोय, लवकर पोहोचावं लागेल। तेव्हा आता अद्वैत काही न बोलता गाडी चालू करतो आणि लगेच तो ऑफिसला आता कलाला घेऊन येतो। तेव्हा आता कला ही सीट बेल्ट काढत असते। तर अद्वैत आता एक सेकंद असं म्हणून कलाला म्हणतो की हे बघ, गाडीतून उतरण्या अगोदर दोन गोष्टी मात्र तू लक्षात ठेवायच्या। एक म्हणजे गाडीत बसताना कायम सीट बेल्ट लावायचा आणि दुसरी म्हणजे अत्यंत महत्त्वाची गोष्ट, तू हारलीस मी जिंकलो, शेवटी मी तुला ऑफिसला घेऊन आलो, उतर तू आता उतर तू, असं तो आता कलाला म्हणतो। तेव्हा कला त्याच्याकडे बघतच असते। त्यानंतर आता इकडे संगीताला इतका आनंद झालेला असतो, कधी आबाजींना ती फोन करेन आणि हे सर्व सांगेल की आज जावई बापू स्वतः कलाला इथे घेण्यासाठी आले होते। म्हणून ती लगेच आबाजींना फोन करते। आबा फोन उचलतात। तेव्हा आता संगीता म्हणते की आबाजी अहो तुमच्या नातवाने आज मला खूप घाबरवले हो, खूप टेन्शन दिले हो, पण अहो नंतर तर एक गोड बातमी सुद्धा दिली। कारण आता टेन्शन दिल्यानंतर अगोदर आबांना धक्का बसतो, परंतु आता नंतर असं म्हटल्यानंतर आता आबा विचारतात की नंतर काय हो, काय झालं व्यवस्थित सांगा, असे ते आता संगीताला विचारतात। तेव्हा आता संगीता जो काही घडलेला प्रकार आहे, अद्वैत आणि कला या दोघांमध्ये जे काही झालेले आहे ते सगळं काही सविस्तर ती आता आबाजींना सांगते। अद्वैतराव कलाला ऑफिसला कसे घेऊन गेलेत आणि अद्वैत रावांनी काय प्लॅन केला हे सगळ्याबद्दल सांगितल्यानंतर आबांचा चेहरा तर लगेच खुलतो। हे ऐकून आबा लगेच आनंदाचा धक्का दे बसून लगेच उठतात आणि म्हणतात की काय विहीनबाई, अहो तुम्ही काय सांगतात। संगीता सुद्धा अगदी खुशून म्हणते की हो आबाजी, अहो अद्वैतराव असं काहीतरी करून तिला ऑफिसला घेऊन गेलेत। तेव्हा मात्र आता लगेच आबाजी म्हणतात की अरे वा, खूपच भारी बातमी दिली, म्हणजे आता अगदी दिवस आहे तर ते आनंदाचे जाणार। तर हे आता सर्व सांगून संगीता म्हणते की आता फोन ठेवते। तर आबा म्हणतात की हो। तेव्हा आता लगेच संगीता सुद्धा खुश होते आणि आता आबा सुद्धा आता संगीताचं जे काही सांगितलेलं आहे ते ऐकून ते सुद्धा खूप खुश होतात। त्यानंतर आता अद्वैत आणि कला हे गाडीतून खाली उतरल्यानंतर अद्वैत आता चक्क कलाचा हात धरतो आणि सर्व काही आता चांदेकर ज्वेलर्समध्ये तो सगळ्या स्टाफ समोर कलाच्या हाताला धरून तिला घेऊन येत असतो। रोहिणी आणि सरोज तर पुढेच असतात। तेव्हा रोहिणी लगेच ह्या सरोजला खुणावते की सरोज वहिनी अगं बघ ना। तेव्हा आता सरोजला तर हे बघून अगदी तिचा जळफाट होतो, तिला आता नक्की काय करू आणि काही नाही अशी तिची अवस्था होते। तेव्हा आता अद्वैत सर्वांच्या समोर कलाच्या हाताला धरून तिला कॅबिन मध्ये घेऊन येतो आणि तिला ऑफिसमध्ये आणल्यानंतर आता तो तिला म्हणतो की वेलकम टू बॅक, चला खरे कामाला लागा ताबडतोब असे म्हणतो। तेव्हा कला फक्त त्याच्याकडे रागाने बघत असते आणि आता गुड मॉर्निंग सुद्धा सर्वजण करत असतात। तर अद्वैत सगळ्यांना गुड मॉर्निंग अगदी खुशून करत असतो। तर आता रोहिणी हे सर्व बघून आता सरोजला म्हणते की सरोज मामी, अगं आता हे काय सगळं, धक्क्याहून धक्के आपल्याला बसते। ती कला खरे आता घरामध्ये नाही तर चक्क आज अद्वैत सगळ्यांसमोर हाताला धरून तिला ऑफिसमध्ये घेऊन आला। तेव्हा आता सरोज म्हणते की हे बघ, त्याच्या डोक्यामध्ये नक्की काय सुरू आहे हे मला नाही माहिती। तेव्हा आता रोहिणी म्हणते की अगं मग जाऊन विचार सगळं काही। तेव्हा आता सरोज म्हणते की हे बघ, आता मी त्याच्याशी बोलणार नाही, मी बोलायला सुद्धा जाणार नाही, कारण मी जर बोलले तर त्याचा उपयोग तर काही होणार नाही। तेव्हा आता रोहिणी वैतागून विचारते की म्हणजे सरोज वहिनी नेमकं काय करायचं आहे। तर सरोज म्हणते की रोहिणी मी तुला जे काही सांगते ते ऐकून घे। तर रोहिणी म्हणते की मी, तर सरोज म्हणते की हो तुलाच करावं लागेल आता हे सर्व, मी तुला जो काही प्लॅन सांगेल तो फक्त वर्कआउट करण्याची जबाबदारी तुझी असेल। तेव्हा आता रोहिणी आता सरोज बाजूला गेल्यानंतर रोहिणी म्हणते की ही मला आता प्लॅन सांगणार का आणि तो प्लॅन पूर्ण कसा करायचा आहे हे स्वतः मात्र मी ठरवेल, तू कितीही सांग मला प्लॅन करण्याचा, परंतु स्वतः मी माझ्या मनाप्रमाणे जे काही करायचं असेल तर ते करेल। त्यानंतर आता रजनी अंजूला किचन मध्ये तरी आता व्यवस्थित करायला सांगत असते आणि तेवढ्यात आता अनामिका बाहेर येते।
रजनीला गुड मॉर्निंग करते आणि रजनी सुद्धा तिला गुड मॉर्निंग करते। तेव्हा आता अनामिका विचारते की आई अहो काही करायचं आहे का? तर रजनी म्हणते की नाही अगं तू आता डायरेक्ट नाश्ता करायलाच बस। तेव्हा आता अनामिका प्लेट वगैरे घेतच असते तर सोहम तयार होतो आणि लगेच आता तो खाली येतो। गुड मॉर्निंग आई असं रजनीला म्हणतो। रजनी सुद्धा त्याला गुड मॉर्निंग करते। तेव्हा आता सोहम रजनीला म्हणतो की आई मी जरा बाहेर जाऊन येतो। रजनी म्हणते की हो हो, परंतु आता अनामिका लगेच सोहम बाहेर निघाल्यानंतर विचारते की काय कुठे? तर आता सोहम आणि रजनी तिच्याकडे बघू लागतात। तेव्हा आता अनामिका डायरेक्ट त्याला म्हणते की हे बघ अरे आत्ताच तू रूम मधून बाहेर आलास, अरे सोहम बस खाली जरा माझ्याशी बोल, अरे किती दिवस झाले लग्नाला आपल्या, परंतु एका रूम मध्ये राहून सुद्धा आपण एकमेकांशी एक शब्द सुद्धा बोलत नाही। तेव्हा आता रजनीच हा विषय जरा सावरण्याचा प्रयत्न करते। रजनी आता म्हणते की अगं अनामिका तुझा गैरसमज होत असेल, कारण तो सतत आपापल्या विचारातच असतो, असं वाटलं असेल। तेव्हा आता अनामिका म्हणते की असेल सुद्धा आणि लगेच ती रागात सोहमकडे पाहते आणि आपल्या रूममध्ये निघून जाते। तेव्हा आता सोहम सुद्धा काही न बोलता लगेच त्याच्या कामाला निघून जातो। तर रजनीला आता हे जे काही घडलेलं आहे तर ते बघून अगदी वाईट वाटतं आणि ती विचार करते की म्हणजे यावरून असे समजते की यांच्यात अजून सुद्धा काहीच बरं नाही। तर त्यानंतर आता कला बिचारी आपल्या डिझाईनचं काम करत असते, त्याच्यातच ती मग्न असते, परंतु अद्वैतला तर काही चेन देत नसतं। तेव्हा तो बाहेर फोन करतो आणि फोन करून सांगतो की सदाला खलाकरे यांना आतमध्ये यायला सांगा, कारण काहीतरी काम आहे, कामानिमित्त मी बोलावले असे सांगा। आता लगेच सदा बाहेर येतो आणि कलाला म्हणतो की हे बघ मॅडम तुम्हाला सरांनी आतमध्ये काही कामानिमित्त काम करायलाच बोलावलेलं आहे। तेव्हा आता कला म्हणते की अरे मी इथे कामच करते। तर तो सदा म्हणतो की नाही काहीतरी महत्त्वाचं काम आहे त्यामुळे तुम्हाला अगदी अर्जंट बोलावले। तेव्हा आता कला ही अगदी तेथून डोकावून अद्वैतकडे बघत असते तर अद्वैत तिला खुणावून आतमध्ये यायला सांगतो। तेव्हा कला मनात म्हणते की हा माणूस स्वतःला काय समजतोस, मला ऑर्डर देतो, म्हणून कला लगेच आता सदाला म्हणते की तू एक काम कर सरांना जाऊन सांग की मी नाही येऊ शकत। तेव्हा आता सदा घाबरतो, सदा म्हणतो की मॅडम पण, तेव्हा आता कला म्हणते की अरे पण काय, तू फक्त त्यांना इतकंच जाऊन सांग की खरे काम करते त्यामुळे ती आतमध्ये नाही येऊ शकत। तेव्हा आता सदा म्हणतो की बरं, तर कला आता तेथून खिडकीतून डोकावून बघत असते। सदा आता आतमध्ये येतो तर अद्वैत त्याला विचारतो की कुठे आहे ते, तर लगेच आता ती म्हटल्यानंतर आता लगेच सदा म्हणतो मॅडम तेथेच आहे। तर अद्वैत रागाने सदाला म्हणतो की मला सुद्धा ते दिसते, परंतु ती आत का आली नाही? तेव्हा आता सदा सांगतो की मॅडम म्हणतात की त्या त्यांचं काम बाहेर बसूनच करतील। तेव्हा अद्वैतला राग येतो, अद्वैत लगेच आता बाहेर येतो, टेबलवर आता तो जो काही वस्तू आहे तेथील आदळतो, आवाज करतो आणि कलाला म्हणतो की तुला एकदा सांगितलं होतं सदाने की बाहेर तुला आतमध्ये सरांनी बोलावले म्हणून, तुला समजत नाही का? तेव्हा कला सुद्धा म्हणते की हो मी सदाकडे निरोप पाठवला होता, मी सुद्धा कामात आहे म्हणून, मी येणार नाही म्हणून। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की ठीक आहे आता आती अगो मी सुद्धा काय करतो हे बघतच राहा, असे तो कलाकडे बघत स्वतःच्या मनाला म्हणतो। तेव्हा आता कला सुद्धा त्याच्याकडे रागाने बघत मनात म्हणते की आता मग नक्की अति आगाऊपणा जर काही करायचं असेल तर तो करेलच, म्हणून अद्वैत आता काही तेथील फाईल घेतो आणि लगेच तो कलाला म्हणतो की हे सगळं तू पूर्ण करायचं। आणखीन काही फाईल घेतो आणि म्हणतो की एक सेकंद, परत तो सगळ्या फाईल आता कलाकडे तेथे समोर ठेवतो आणि हे सगळं पूर्ण करायची ऑर्डर देतो। अद्वैत तिच्याकडे बघत मनात हसत असतो आणि मनात म्हणतो की हे बघ आता मात्र इतकं सगळं काही काम हिला दिल्यानंतर आता हिला कुठेही जाता येणार नाही, शेवटी ऑफिसमध्ये बसूनच आता हिला सगळे काम पूर्ण करावे लागेल। तेव्हा आता कला म्हणते की हो मला वाटलंच होतं की हे सगळं काही हा मुद्दाम करतो आणि ती सुद्धा आता अद्वैतकडे पाहते आणि मनात म्हणते की ठीक आहे मी सुद्धा आता इथेच बसून सगळं काही काम याला पूर्ण करून देईल, पण तरी सुद्धा आता मी त्याच्या केबिन मध्ये नाही जाणार। आणि ती अद्वैतला म्हणते की बरं ठीक आहे सर मी सगळं काही कंप्लीट करते आणि हे बघा मला माझं काम करून द्या, तुम्ही तुमच्या कॅबिन मध्ये जाऊ शकता। तेव्हा आता अद्वैत हसतो तिच्याकडे बघत म्हणतो की हे बघ फक्त कॅबिन नाही अगं अख्खं ऑफिस माझं आहे आणि या ऑफिस मध्ये मी कुठेही थांबू शकतो, डोंट वरी, आणि तसंही काम करताना तुला झोपा काढायची मात्र जास्त सवय आहे, फक्त मी तुला सवय आहे तुला सांगतो। तर कलाला राग येतो, कला रागाने आता अद्वैतकडे बघत असते। अद्वैत लगेच आता आतमध्ये निघून जातो। तेव्हा आता कला मनात म्हणते की एकतर त्याने इतकं काम दिलं आहे आणि वर हा मला डिस्टर्ब सुद्धा करतोय। त्यानंतर आता अद्वैत तेथे स्वतः कॉफी करत असतो आणि रोहिणीचं लक्ष आता अद्वैतकडे जाते। तेव्हा आता रोहिणी विचार करते की इतका सगळं काही स्टाफ असताना अद्वैत स्वतः कॉफी का करत असेल। तेव्हा आता अद्वैत कॉफी कप मध्ये घेतो आणि ती कॉफी चक्क कलाला टेबलवर आणून देतो आणि कलाला ती कॉफी पी म्हणतो। तेव्हा आता कला म्हणते की नाही
तर रोहिणी आता हे सर्व बघण्यासाठी परत लगेच आता तेथे बाजूला येते आणि कलाने अद्वैतला बघत असते. अद्वैतने चक्क कलासाठी कॉफी आणून दिली. हे बघून आता रोहिणीचा आणखीनच जळफाट होतो. कला मात्र कॉफी घ्यायला तयार नसते. अद्वैत विचारतो की का? तेव्हा कला म्हणते की मी तुला एकदा सांगितले की मला कॉफी नकोय. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं काम करताना मेंदू हा अलर्ट राहतो, काम करताना चुका होत नसतात, मन अगदी शांत असतं. तेव्हा आता कला म्हणते की अरे कॉफीमुळे मेंदूला अगदी जे नकोय आहे ते उत्तेजन मिळतात आणि ह्या असल्या वाईट सवयी मला नाहीत. तेव्हा आता अद्वैत हसतो, तिचं सोंग आणतो आणि म्हणतो की कॉफीची सवय ही अगदी वाईट सवय आहे का? वाईल्ड वाटतं का तुला ते सर्व? परंतु काम करताना जर झोपा काढणं मग ही तुला चांगली सवय वाटते का? ही सुद्धा वाईटच सवय आहे. त्यामुळे हे बघ, हे जे काही आहे ते बरोबर नाही, कॉफी घे. त्यावर आता कला विचारते की झाले का तुझे? ती कॉफी जर तुला प्यायची असेल तर तू पिऊ शकतो, मला ती कॉफी नकोय असे बोलून ती आता कप उचलते आणि अद्वैत समोर ठेवते. त्यावर आता अद्वैत हसतो. अद्वैत म्हणतो की अगं तू नशीब समज, स्वतः अद्वैत चांदेकर तुला कॉफी ऑफर करतोय. रोहिणी मात्र आता ह्या दोघांमध्ये जे काही सुरू आहे तर ती चोरून बघत असते. कला म्हणते की अरे माझं नशीब तर चांगलंच आहे, मला कॉफीची गरज नाही, त्यामुळे ती कॉफी तूच पिऊ शकतो. तेव्हा आता रोहिणी हे सर्व बघून मनात म्हणते की म्हणजे अच्छा, याने स्वतःसाठी नाही पण कला खरेसाठी कॉफी बनवली तर. आणि हे मात्र आता जरा जास्त अतिच होते. सरोज वहिनीला यामुळे आता डवचायला तर हवे, म्हणून आता लगेच रोहिणीची जी सवय असते की सरोजला अगदी डंच मारण्याची, म्हणून लगेच ती सरोजच्या कॅबिन मध्ये येते आणि सरोजला म्हणते की अगं सरोज वहिनी, तुला माहिती आहे का अद्वैत चक्क आता स्वतः त्या कलासाठी कॉफी घेऊन गेला. आणि हे बघ सरोज वहिनी, जरी हे असंच कायम सुरू राहिले तर आजचं दुपारचं जेवण सुद्धा आहे तर तो कलासाठी स्वतः तयार सुद्धा करेल आणि तिला भरवेल सुद्धा आपल्या हाताने. हेच मला आता होईल असं वाटतं. त्यावर आता सरोज म्हणते की अगं रोहिणी काय बोलतेस, काय लहान मुलासारखी वागतेस? मी तुला सांगितले की मी तुला प्लॅन देईल आणि तो प्लॅन तुला वर्कआउट करायचा आहे, त्यामुळे आता मात्र तू उगाच माझ्या मागे लागू नकोस. तेव्हा आता रोहिणी सुद्धा ही सरोजपेक्षा वरचढ असते. ती आता सरोजकडे बघत मनात म्हणते की सरोज वहिनी, अगं तुला वाटत असेल की तू प्लॅन देशील आणि मी तुझ्या प्लॅनची वाट बघत राहील, परंतु मी मात्र तुझ्यापेक्षा वरचढ आहे, ही लक्षात ठेव. कला आणि अद्वैत या दोघांची वाट लावण्यासाठी मी एकटीच समर्थ आहे. त्यावर आता तिला सरोज विचारते की काय ग, कसला विचार करतेस? तुला काही बोलायचं राहिलेलं आहे का? तू अजूनपर्यंत येथेच थांबलेली आहेस? तेव्हा आता रोहिणी म्हणते की नाही, तर सरोज तिला जायला सांगते. तर रोहिणी तोऱ्यातच आता बाहेर निघून जाते. तोपर्यंत आता इकडे अद्वैत आणि कला यांचं जे काही तत आणि मोमतचं भांडण आहे तर ते तसेच सुरू असते. अद्वैत तिला कॉफी घेण्यासाठी अगदी हट्टाला पेटलेलाच असतो. कॉफी घे कप तिच्या समोर धरतो. तेव्हा कला म्हणते की नाही, मी कॉफी नाही घेणार. आणि तेवढ्यात मात्र जी काही आता कलाची छोटीशी बॅग आहे तर अद्वैतकडून ती खाली पडते. कला घ्यायला जाते, परंतु अद्वैत म्हणतो की एक सेकंद तू थांब, तू फक्त तुझं काम करत राहा. म्हणून तो स्वतः आता जे काही पेन्सिल वगैरे आहे तर तो त्या छोट्याशा बॅगमध्ये भरत असतो. तर कला म्हणते की मला माझं काम करून दे, तू तुझ्या कामाकडे फोकस दे. तर अद्वैत म्हणतो की नाही, तू तुझं काम कर, मी हे सगळं काही आवरून घेतो. आणि तेवढ्यात राहुल तिथे येतो. राहुल आता ते समोर अद्वैतला खाली बसलेलं बघून तर त्याला धक्काच बसतो आणि कलाला बघून तर त्याला आणखीनच शॉक बसतो. तेव्हा तो मनात म्हणतो की ही मुलगी येथे काय करते, म्हणजे आता ही आजपासून ऑफिसमध्ये सुद्धा यायला सुरुवात झाली की काय आणि दररोज येणार की काय, म्हणजे माझं जे काही काम आहे तर ते काम अगदी अधुरच राहणार आणि अद्वैतच्या लॅपटॉप मधील जे मला काम करायचं आहे तर ते काम आणखीनच हिच्यामुळे कठीण होऊन बसेल आणि मला तर यांचा बदला घ्यायचाच आहे. परंतु असं मी काय करू की अद्वैत, कला आणि ह्या कंपनीला खूप मोठा असा फटका बसेल. त्यानंतर आणि तेवढ्यात आता तेथे ती एक स्टाफ मधील मेंबर येते आणि ती अद्वैतला म्हणते की सर. तर अद्वैत खाली बसलेला असतो, लगेच उठतो. तेव्हा आता ती मेंबर म्हणत असते की हे बघा सर, अहो जे काही श्रीनाथ ज्वेलर्स मधील एक मेंबर आहे ते आपल्याला फोन करण्याचा खूप प्रयत्न करतात, त्यांचं काय करायचं आहे? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की नाही, ते आपले प्रतिस्पर्धी आहे, आपण त्यांच्याशी नाही बोलू शकत, त्यांना स्पष्ट नाही म्हणून सांगा. तेव्हा आता ती मुलगी बाहेर जाते. ठीक आहे सर असं बोलून तर अद्वैत पुन्हा खाली बसतो आणि कलाचे जे काही पेन्सिल वगैरे आहे तर ते पुन्हा आपल्या हाताने गोळा करत असतो. परंतु आता राहुलला इतका आनंद होतो कारण श्रीनाथ ज्वेलर्स बरोबर आता हा अद्वैत बोलायला तयार नाही, स्पष्ट नकार द्यायचं सांगितलेलं हे बघून राहुलला अगदी आनंद होतो. राहुल म्हणतो की थँक्स ब्रो, अरे छान सुचवलं तू, मात्र मग आता दुसरा तिसरा प्लॅन कशाला पाहिजे, हीच आता श्रीनाथ ज्वेलर्सशी बोलून घेतो. म्हणून आता तो पुन्हा अद्वैत आणि कला या दोघांकडे बघत असतो. तर ते दोघांचं आता सुरूच असते. म्हणून आता ह्या संधीचा फायदा घेऊन तो लगेच बाहेर जातो.
त्याला आता श्रीनाथ ज्वेलर्सवाल्यांबरोबर बोलायचं असते। त्यानंतर अद्वैत एक एक पेन्सिल उचलतो आणि हे ते पेन्सिल आहे ही नको का असं तो कलाला आता चिडवत असतो। त्यानंतर आता इकडे रोहिणी परत बाहेर येते। अद्वैत कला या दोघांना एकत्र बघून तिचा आणखीनच जळफळाट होतो। रोहिणी आता ते दोघांकडे मनात बघून म्हणत असते की आता मात्र मी काही ना काही करणारच, म्हणून आता त्या सगळ्या डिझाईन आहे तर त्या डिझाईन्स आता अगदी खराब होण्यासाठी रोहिणी एक प्लॅन करते। धावतच आता तिला कोणीतरी लुटून दिले म्हणून ती समोर जी काही कॉफी ठेवलेली आहे तर त्या कॉफीच्या कपावर तिला मुद्दाम पडायचं असतं आणि ती सगळी कॉफी तिला आता त्या डिझाईन्सवर सांडून द्यायची असते आणि अगदी सेम तसंच करते। कोणीतरी धक्का दिल्यासारखं नाटक करत ती धावतच येते आणि अगदी त्या कॉफीच्या कपावर टेबलवर येऊन पडते। तेव्हा आता सर्व कॉफी तर खाली सांडते आणि त्या सर्व डिझाईन्सवर। आता ही सर्व बघून कला तर घाईनेच उठते आणि आता अद्वैतला तर खूप राग येतो। कला तोपर्यंत आता काही डिझाईनचे कागद उचलते तर रोहिणी आता मुद्दाम नाटक करत म्हणते की अरे बापरे, माझा खरंच हात खूप भाजला, मी पाण्याखाली हात धरते। तेव्हा आता ही सर्व बघून कलाला तर खूप वैताग येतो। कला म्हणते की आता मी काय करू। तेव्हा अद्वैत म्हणतो की म्हणून तुला मी म्हणत होतो की तू कॉफी पिऊन घे, म्हणून ती आता घाईने तिथून जायला निघते। परंतु आता कॉफी खाली सांडलेली असते त्यावरून तिचा पाय घसरतो आणि पाय घसरतो तसाच अद्वैत तिला धरतो। दोघे आता परत एकमेकांच्या मिठीत येतात। आता तो कलाला पडण्यापासून वाचवतो। कला आता अगदी परत त्याच्याकडे त्याच नजरेने रोमॅन्टिक होऊन बघत असते। तेव्हा कला त्याच्याकडे बघत बघत त्याला आता प्लीज म्हणते तर अद्वैत लगेच तिला आता सोडतो आणि प्लीज काय म्हणतेस, तू स्वतः पडली, आता ह्या डिझाईनचं काय करायचं आहे। तर कला सुद्धा आता चिडून म्हणते की मुळात मला कॉफी नको असताना तू का मुद्दाम आणून दिलीस, मी तुला कॉफी नको म्हणत होते तरी सुद्धा तू कॉफी येथेच ठेवली। काय हो अद्वैत चांदेकर, तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये सगळ्या एम्प्लॉईज बरोबर असंच करतात का। तर अद्वैत आता नाही असं म्हणतो। तर कला म्हणते की हो, मग मलाच इतकी स्पेशल ट्रीटमेंट का। तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो बाकीचे जे काही एम्प्लॉईज आहे तर ते तुझ्यासारखे असे उद्धटपणा करत नाही, तू एकटीच आहे की असा उद्धटपणा करते आणि एक गोष्ट लक्षात ठेव की ते जे काही काम करते ते माझ्यासाठी करते। त्यावर आता कला लगेच ते ऐकून म्हणते की जर हे असंच असेल तर मग मी घरी गेलेली बरी राहील आणि घरी राहून सुद्धा काम करता येतं अशी सुद्धा पॉलिसी असू शकते। आणि हे बघा, जरी सुद्धा मी तुमच्या कंपनीत काम करत असले तरी सुद्धा तुम्ही मला विकत नाही घेतलेलं, मग तुम्हीच सांगा की तुमचं यावर काय म्हणणं आहे, यावर काय उत्तर द्यायचं आहे। आणि माझ्या सवयीच्या जागी परंतु अद्वैत आता चक्क कलाला बोलून जातो, पण मात्र मला तुझी सवय लागलेली आहे। हे ऐकून आता कलाला इतका आनंद होतो। कला तर त्याच्याकडे एकटक पाहत असते आणि पुन्हा विचारते की काय म्हणालात। आणि अद्वैत पुन्हा आता विषय बदलतो। तो म्हटला की मी असं म्हणालो की मला कामाची सवय आहे, मी खरंच किती काम करतोय हे मात्र सिद्ध झाले। तेव्हा आता कला म्हणते की हो झाले, पृथ्वी गोल आहे हे सिद्ध झाले, म्हणजे एवढं सगळं करून सुद्धा शेवटी चांदेकर स्वतःवर आले। अरे मी सोडून तुला दुसरं कोणी दिसत नाही का। तर अद्वैत विचारतो की तू सोडून। तेव्हा आता कला म्हणते की अरे मी म्हणजे मी नाही, तर मी म्हणजे तू तुला स्वतःला म्हणते तर अद्वैत चांदेकर। तेव्हा आता लगेच अद्वैत हसतो आणि अच्छा अच्छा असं करतो। तेव्हा कला म्हणते की बरं असो, जर मी इथे बोलत राहिले तर माझ्या कामावर मला फोकस नाही करता येणार, कारण एकतर माझ्या सरांनी मला प्रचंड असं काम दिलेलं आहे आणि ते काम मला वेळेतच पूर्ण करून द्यावे लागेल। तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की अगं मग तुला ते समजावतो, आपण आपल्या कॅबिनमध्ये बसूयात आणि एकत्र हे काम करूयात आणि जर आपण असे केले तर काम लगेच लवकरात लवकर पूर्ण होईल। तेव्हा आता कला म्हणते की अरे वा। तर अद्वैत म्हणतो की हो तेच ते, आणि प्रत्येक एम्प्लॉईजला ही संधी नाही मिळत। जनरल जे काही एम्प्लॉईज आहे तर त्यांना समोरच्या टेबलवर बसून हे काम करावं लागतं। कला म्हणते की हो का, अहो चांदेकर सर मी सुद्धा जनरलच आहे। चांदेकर सर तुम्ही कुठे, आम्ही कुठे, त्यामुळे मी येथेच ठीक आहे। आणि आता जर येथे कॉफीला धक्का लागून कॉफी सांडली आणि तुम्ही जर डोक्यावर डोकं आपटलं तर अद्वैत म्हणतो की हो चांगलंच आहे, माझ्यातील जी काही बुद्धी आहे तर ती तुझ्यामध्ये ट्रान्सफर होईल तर, म्हणून तो तिच्याकडे बघून हसतो। तेव्हा आता कला म्हणते की याच्या पुढे नाही बोललं तर ते चांगले राहील। आणि ती आता अद्वैतला म्हणते की झाले का आता सगळं काही तुझं बोलून वगैरे, तर प्लीज शांत हो आणि आता मला माझं काम करून दे आणि जरा बाजूलाच हो, कारण मला मोकळी हवा हवी आहे। म्हणून कला थोडीशी बाजूला जाते। तर अद्वैतला आता पुन्हा राग येतो। अद्वैत मनात म्हणतो की नुसता माज अगदी ठासून भरलेला आहे हिच्यामध्ये आणि खरंच विचार केला तर ओव्हरफ्लो होतोय, पण मी सुद्धा अद्वैत चांदेकर आहे। हिला जर कॅबिन मध्ये बोलवल्याशिवाय, तिला नेल्याशिवाय मी काही आता गप्प नाही बसू शकत। म्हणून तो आता लगेच तिकडे आपल्या कॅबिन मध्ये जायला निघतो। तर कला त्याला ओळून त्याच्याकडे बघत
रागाने मनात म्हणते की खरंच किती इगो आहे याच्यामध्ये, अगदी ठासून भरलेले. याच्या इगो पुढे याला फक्त स्वतःच दिसत असतो, दुसरं कोणीही आहे की नाही दिसत नाही. त्यानंतर आता रजनी ही किचन मध्ये काहीतरी बनवत असते, तर तेथे अनामिका येते. अनामिका आता रजनीला विचारते की आई, मी तुम्हाला काही मदत करू का? रजनी म्हणते की काय बरं करशील, स्वयंपाक तर सगळा पूर्ण झालेला आहे, तू कोशिंबीर बनवते का? तेव्हा आता अनामिका हो असं म्हणून तयारीला लागते. तर रजनी तिला विचारते की अनामिका काय ग, सोम आणि तुझ्यामध्ये काही झालेले आहे का? तेव्हा आता अनामिका काही बोलत नसते, खाली मान घालून उभी असते. तेव्हा आता रजनी तिला प्रेमाने म्हणते की अनामिका, तू अगदी मन मोकळेपणाने माझ्याशी बोलू शकते, नक्की तुझ्या मनामध्ये काय आहे ते सर्व तुम्हाला सांगू शकते. तेव्हा आता आबा सुद्धा आता आपल्या रूम मधून बाहेर येत असतात आणि त्यांच्या म्हणजे कानावर आता रजनी आणि अनामिका यांचं जे काही बोलणं सुरू आहे तर ते आबाजींना समजते, ऐकायला येते. अनामिका आता रजनीला सांगायला सुरुवात करते की आई, हे बघा, खरं सांगायचं, सोम आणि माझ्यात खरंच काहीही चांगलं नाही. म्हणजे सोम लग्न आमचं झालेलं आहे असं वागतच नाही. आमचं लग्न झालेलं आहे हे खरं आहे, परंतु आम्ही वेगवेगळे जगतोय, तो त्याचं आणि मी माझं. आणि त्याच्या डोक्यामध्ये नक्की काय सुरू असतं खरंच काही सांगता येत नाही. परंतु एक मात्र नक्की आहे की तो कसला तरी विचार करत असतो, परंतु बोलत मात्र काहीच नाही, अगदी शांत असतो. आता हे सर्व ऐकून रजनीला आणि आबांना सुद्धा खूप टेन्शन येते. त्यावर आता रजनी ही अनामिकाला प्रेमाने समजायला अगदी तयार होते. ती म्हणते की अगं, कसं असतं, प्रत्येक नातं हे वेगवेगळे असते, म्हणजे ते नातं वेगवेगळं घडत जात, त्यासाठी त्या नात्याला थोडासा वेळ तर द्यावाच लागतो. त्यामुळे तू एक काम कर, तू ना सोहमला जरा समजून घे. म्हणजे हे पग पहिल्यापासूनच तो जरा आबोला आहे, पटकन असा कुणाशी तो बोलत नाही, तो अगदी मनात ठेवत असतो. त्यामुळे तू जरा कलाकालाने त्याचं घ्या थोडं, म्हणजे सोहम आपोआप तुझ्याशी बोलायला लागेल. तेव्हा आता रजनीचं हे बोलणं ऐकून आता अनामिका हो असं म्हणते आणि म्हणते की आई, तुम्ही काही काळजी करू नका, होईल सगळं काही नीट, मी त्याला नक्की समजून घेईल. तेव्हा आता अनामिकाचं हे सर्व बोलणं ऐकून आबांना खूप टेन्शन येतं. आबा मनात आता देवी आईला म्हणतात की देवी आई, आमच्या चांदेकरांना जो हा शाप मिळालेला आहे त्याची झळ मात्र ह्या माझ्या नव्या जोडप्याच्या संसारात लागून देऊ नकोस. बघ आई, जर त्यांच्या संसारात जर काही असेल तर मात्र माझ्या जीवाला अगदी चैन नाही लागणार. त्यानंतर आता इकडे ऑफिसमध्ये अद्वैत सारखा कलाकडेच बघत असतो आणि मनात म्हणतो की एक नंबरची हट्टी बाई आहेस. कला तर ती बिचारी तिचं काम करत असते. अद्वैत मनात म्हणतो की इतक्यांदा मी याला सांगितले, ऑफर केलं की तू आतमध्ये येऊन बस, परंतु नाही, कायम स्वतःच जे काही आहे तर ते म्हणणं खरं करायचे असते. त्यामुळे खरे आता बघ की मी काय करतो ते. म्हणून आता तो सदाला आवाज देत सदाला म्हणतो की हे बघ, तू खरे मॅडमला असे सांगायचे, डिझाईन बद्दल मला अति महत्वाचं खरे मॅडमशी बोलायचं आहे. आणि हे बघ, जेव्हा आता मॅडम आत येतील तेव्हा मात्र तू कॅबिनचा जो काही दरवाजा आहे तर तो बाहेरून लॉक करायचा आणि सगळ्यांना सांगून ठेवायचे, कोणीही उचापत्या करायचे नाही. तेव्हा आता अद्वैतचं हे बोलणं ऐकून सदाला खूप हसू येत असते. तर अद्वैत विचारतो की हसायला काय झाले, तर तेव्हा आता सदा हसून म्हणतो की चांगली आयडिया आहे आणि सर तुम्ही जे सांगता ते मी करतो, असे बोलून अद्वैत लगेच आपल्या कॅबिनमध्ये जातो. तेव्हा आता लगेच आतमध्ये अद्वैत गेल्यानंतर सदा कलाजवळ येतो आणि कलाला म्हणतो की मॅडम, अद्वैत साहेबांनी तुम्हाला काही डिझाईनच्या म्हणजे बद्दल बोलण्यासाठी आतमध्ये बोलावले. तेव्हा कला ही खिडकीतून अद्वैतकडे बघते. अद्वैत अगदी बारकाईने आता कलाकडेच लक्ष ठेवून असते. आता कला तर वैतागलेलीच असते. कला शेवटी म्हणते की बरं हो चल मी येते, म्हणून कला आत येते. तोपर्यंत सदा लगेच आता बाहेरून दरवाजा लॉक करून घेते. तेव्हा आता कला अद्वैतला म्हणते की सर तुम्ही मला बोलावलत का, काय बोलायचं होतं. तेव्हा अद्वैत मुद्दाम तिच्याकडे लक्ष न देण्यासारखं करतो. तेव्हा आता कला म्हणते की अगोदर बोलणं आपलं झालेलं आहे, आता नक्की काय तुम्हाला सर बोलायचं आहे. तेव्हा सदा कुलूप वगैरे लावून घेतो आणि चावी हातात घेऊन आता अद्वैतला तो बाहेरून डन असं म्हणतो. तेव्हा अद्वैत आता त्याला सुद्धा डन असे म्हणतो. तेव्हा आता कलाच्या लक्षात येते. कला आता बाहेर अगदी डोकावून बघत असते आता सदाशिवकडे, परंतु सदा लगेच तिथून निघून जातो. कलाला काहीतरी संशय येतो. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अद्वैत तिला म्हणत असतो की हे बघ, तू जर येथे डिझाईनचं काम माझ्या समोर बसून केलं तर मला सुद्धा काहीतरी आता मनामध्ये लगेच विचार येत असतात, काहीतरी डिझाईन्स बद्दल आठवते, मी तुला त्याबद्दल लगेच सुचू शकतो, त्यामुळे तू बस इथे आणि इथे बसून काम कर. कलाही काही ऐकायला तयार नसते. कला म्हणते की मला माझं काम 100% बसून कसं करायचं आहे ते चांगले जमते, त्यामुळे प्लीज सारखं मला बोलू नका आणि मला डिस्टर्ब करू नका. म्हणून ती आता बाहेर जायला लागते. दरवाजा उघडायला जाते, परंतु दरवाजा बाहेरून लॉक असतो. कलाला आता धक्काच बसतो. अद्वैत मात्र आता तिच्याकडे हसून बघत असतो. तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.